नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. निवडणुकीचा हंगाम चालू आहे आणि एक स्टिकर गाडीवरती लावलेलं आमच्या कोल्हापूरच्या एका मित्राने त्याच्या फेसबुक वॉलवरती शेअर केलं. त्याचा उद्देश त्यांना असं म्हणायचं होतं की त्याचा अर्थ सगळ्यांनी असा काढला, गद्दार आमचं ठरलंय, गद्दारांना मत नाही. आता स्वाभाविकच सध्या ज्यांना महाविकास आघाडीकडून ज्यांना गद्दार 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 असं म्हणण्यात येतं, एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्या दोघांना धडा शिकवायच्या अशा अर्थाने ते स्टिकर होतं. त्याच्यावरती ज्या पद्धतीनं लोक रिॲक्ट झाले त्याच्यावरून ते बुमरँग कसं झालं, कारण की मुळात गद्दार कोण, की जो पक्ष आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी जे ठरवलंय ते न मानता बाहेर पडतो किंवा बहुतांश आमदार एकीकडं आणि पक्षाचा अध्यक्ष मात्र काहीतरी वेगळं सांगतोय. बघा तुम्ही ही सिच्युएशन, ती काय परिस्थिती लक्षात घ्या. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, पण बहुतांश आमदारांचं मत वेगळं आहे. ते चूक किंवा बरोबर नंतर ठरवलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार एकीकडे आहेत, ते पक्षाचे सर्व आहेत आणि बहुतांश आमदारांचं मत वेगळं आहे. आता ह्याच्यातून जे काही घडलं, अख्खीच्या अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेली नावानिशी आणि चिन्हानिशी, आणि ते जुने उरले म्हणून त्यांना गद्दार म्हणायला लागले. तसंच अजित पवारांच्या बाबतीमध्ये शरद पवार सोडून बाकी सगळे बहुतांश नेते, अगदी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ असो किंवा प्रफुल्ल पटेल असो, ते पण तिकडे निघून गेले. दिलीप वळसे पाटील, जे अगदी पवारांच्या घरातला माणूस अशी त्यांची ओळख होती, ते पण तिकडे निघून गेले. आता हे त्यांना गद्दार म्हणताय आणि तसे ते स्टिकर लावले. आता तसं जर असेल तर त्याच्या खाली मी कॉमेंट केली होती की मग अशा असेल तर मग पहिलं तर शरद पवारांना तोटा होईल, त्यांना गद्दार म्हणावं लागेल, की मग एकदम सगळ्यांचं त्याच्यावरती मतं हे व्हायला लागले. की कारण की शरद पवारांना गद्दार म्हणाले कोणी तयार नाहीत. मूळ विषय असा होता की काँग्रेस पक्षांनी काहीतरी एक निर्णय घ्यायचा ठरला. अचानक शरद पवार, तारिक अनवर आणि PS संगमा यांना असं वाटतं की सोनिया गांधी ह्या विदेशी मुळात ह्याच्या आहेत आणि त्यांना काही नेतृत्व, त्यांना म्हणजे प्रत्यक्ष पंतप्रधान त्या झाल्या नाही पाहिजे. अरे पण बाकी पक्षाला तसं नाही वाटलेलं ना. हे चूक असो की बरोबर असा नाही मुद्दा. तुम्हाला पक्षाचं बरं इतके उपर तुमचं जे काही विरोधी मत हे नोंदवून तुम्ही पक्षातच राहिलेले आपण समजू शकतो. त्यांनी तुम्हाला काढणे, तुम्ही बाहेर पडणे, मग ह्याच्यामध्ये गद्दारी कोणी केली? किंवा मूळ गद्दारी तर पवारांनी स्वतः, त्यांचे जे ज्येष्ठ होते त्याच्यामध्ये वसंतदादा पाटील होते, नाशिकराव तिरपुडे होते, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण होते, सगळे हे जे प्रत्यक्ष श्रेष्ठी होते किंवा ज्यांच्याबरोबर तुम्ही सरकार स्थापन केला होता त्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा बाहेर पडलात 35 आमदार घेऊन, ही गद्दारीच झाली ना. तुम्ही काही म्हणा, तेव्हा लोकशाही वाचवायची होती म्हणा, लोक नाराज होते म्हणा, पक्षाचं काय नाव द्यायचे ते द्या. जर तुम्हाला आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणायचं असेल, हे त्यांचं मत सांगतोय आम्ही आमची मांडणी नेहमीच वेगळी करत आलेलो. आत्ताच्या ज्यांना आमचं ठरलंय गद्दारांना मत नाही, समजा इतकंच पोस्टर लावलं तर त्याच्यामध्ये शरद पवार पण गद्दार ठरतात. बरं, इतपतही ठीक होतं. म्हणजे शरद पवारांनी 99ला काय केलं ते जाऊ द्या, 78ला त्यांनी खंजिराचा जो प्रयोग केला तोही जाऊ द्या. खऱ्या गद्दार ठरतात इंदिरा गांधी. ते म्हणल्याच्या नंतर बऱ्याच जणांना मिरच्या झोंबल्या की इंदिरा गांधी कसं काय गद्दार. प्रसंग असा आहे, लाल बहादूर शास्त्रीच्या निधनानंतर कोणाला मुख्य त्या पंतप्रधानपदी नेमायचं असं सगळं चालू असताना यशवंतराव चव्हाणांचं नाव पुढे आलं. त्या चित्रपटात तो प्रसंग आहे. मग त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या नावाला तुमचा काही विरोध आहे का असं इंदिरा गांधींनी म्हणल्याच्या नंतर यशवंतराव चव्हाण म्हणले की नाही, आणि बाईंनी उलट प्रचार असा केला की यशवंतरावचा मला पाठिंबा आहे, बाई पंतप्रधान झाले. ह्याच्यामध्ये इंदिरा गांधींचा धूर्तपणा किती आहे, त्यांच्या पाठीशी कोण कसं होतं किंवा यशवंतराव चव्हाणांचे विरोधक कसे होते हे आपण समजून घेऊ, ती गोष्ट वेगळी. आता 67ची निवडणूक झाली. काँग्रेसमध्ये 2 गट पडलेले, इंडिकेट आणि सिंडिकेट. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भांडणामध्ये, या सगळ्या फाटाफुटीमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक आली. आता लक्षात घ्या, पक्ष संघटना पूर्ण कामराज, अतुल्य घोष, सका पाटील, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई अशा सगळ्या ज्येष्ठांच्या ताब्यामध्ये, सिंडिकेट ज्याला म्हणतात तेव्हा. आणि इंदिरा गांधी पंतप्रधान आहेत, त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष पार्लमेंट पक्ष आहे. तीच परिस्थिती आज जी शरद पवार आणि अजित पवारांचा सगळा गट, तिकडे एक उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेचा गट, अशीच परिस्थिती आहे. त्या ठिकाणी इंदिरा गांधी पंतप्रधान आहेत, त्यांच्या पाठीशी बहुतांश पक्षाचे खासदार म्हणजे पार्लमेंट पार्टी म्हणतो ती आहे, आणि पक्ष संघटना म्हणून जी आहे त्याच्यावरती सिंडिकेटचं वर्चस्व आहे. त्यांनी उमेदवाराचं नाव ठरवलं संजीव रेड्डी, नीलम संजीव रेड्डी. याला इंदिरा गांधींचा विरोध होता. आता विरोध असला तरी त्यांचं म्हणणं आहे की हा पक्षाचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. बघा, आता परिस्थिती अशी आहे की पक्ष एक निर्णय घेतोय, शरद पवार एक निर्णय घेतात, पटो न पटो अजित पवारांनी ते मान्य केलं पाहिजे.
उद्धव ठाकरे एक निर्णय घेतात, पटो न पटो एकनाथ शिंदे आणि त्या गटाने मान्य केला पाहिजे, हीच परिस्थिती तेव्हा झाली. तर शांत न बसता इंदिरा गांधींनी वरा व्यंकटगिरी, व्ही गिरी हे जे अपक्ष उमेदवार होते त्यांच्या पाठीशी सगळी पुण्य उभी केली, त्यांना निवडून आणलं राष्ट्रपती पदासाठी. त्याच्यावर नंतर मग अधिकृतरित्या काँग्रेस फुटली 69ला. इंडिकेट आणि सिंडिकेट हे गट तयार झाली. मग आता कोणाला गद्दार म्हणायचं? मी ह्याच्यामध्ये बाजू कोणाची बरोबर आहे बाजू कोणाची चूक आहे हिची चर्चा नंतर वेगळी करू. जर तुम्हाला आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणायचं असेल, आमचं ठरलंय गद्दारांना मत नाही असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, तर शरद पवारही गद्दार आहेत. त्याच्यानंतर इंदिरा निष्ठा आज जे आहेत ते मूळच्या गद्दारांचाच पक्ष येतो. इंदिरा गांधी बाहेर पडल्या, त्यांनी जो गट स्थापन केला, पुन्हा आणीबाणीमध्ये पक्ष फुटला, या सगळ्यातून इंडियन नॅशनल काँग्रेस कंसामध्ये असं त्या पक्षाचं नाव होतं. पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी निवडणूक आयोगामध्ये कडे जाऊन सगळं करून नाव जे बदललं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ही पुण्याई पी.व्ही. नरसिंहराव यांची आहे. तोपर्यंतची काँग्रेस ही काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा एक गट होता, मूळ काँग्रेस नाही. ज्या कोणाला आज गद्दारीची चर्चा करायची आहे, ज्या कोणाला आज गद्दार म्हणून टीका करायचं आहे, ते ह्या सगळ्यामध्ये आद्य गद्दार ह्या इंदिरा गांधीच ठरतात. इंदिरा गांधींनी स्वतःच्या मागे लोक उभे केले, नंतर निवडणुकीमध्ये पण बहुमत मिळवलं, हे त्यांचं कर्तृत्व आहे. त्याच्याबद्दल काहीच कोणी म्हणणं नाही. किंवा परत एकदा आणीबाणीच्या काळामध्ये पक्ष फुटला आणि त्या सगळ्यातून इंदिरा गांधी एकट्या बाहेर पडल्या. ती जी निवडणूक हारली म्हणून बोंब मारली जाते. 6च महिन्यामध्ये चिकमंगळूरला याच कर्नाटकामध्ये दुसरी निवडणूक झाली, पोटनिवडणूक, ज्याच्यामध्ये इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने निवडून आल्या. 6च महिन्यातली गोष्ट आहे. आणि लगेच त्या वेलचीचं जे हत्याकांड झालं होतं, काय म्हणता येईल, बिहारमधली गोष्ट आहे. आणि तेव्हा कुठलाही सत्ताधारी किंवा गृहमंत्री किंवा हे सगळे तथाकथित जनता पक्षवाले कोणी तिथं पोहोचलेलं नव्हतं. इंदिरा गांधी तिथे पोहोचल्या. हा प्रसंग आम्ही नेहमी सांगतो. नदीला पूर आलेला होता, त्या गावाला पलीकडे जायचं आहे असा तो प्रसंग. इंदिरा गांधीकडे कुठलेच पद नाही, त्या फक्त चिकमंगळूरच्या खासदार आहेत. त्यांनी तेव्हा तिकडे जायची तयारी दाखवली. मध्ये पूर आलेला नदीला, पलीकडे जायला काही मार्ग नाही. एकानं सांगितलं की फक्त हत्ती मिळू शकतो. चालेल म्हणाल्या. हत्ती, त्याच्यावरचा माहूत, मागं हौद्यात बसलेल्या इंदिरा गांधी, पुरामध्ये तो हत्ती चाललेला आहे. जर वाहून गेले असतं तर? ही धाडस, हे डेअरिंग इंदिरा गांधीने दाखवलं. पलीकडे वेलचीला पोहोचल्या, तेव्हा सोशल मीडिया नव्हता, पण ती बातमी इतक्या वेगानं पसरली. त्याच्यानंतरचं काय जे झालं सगळ्यांना माहिती आहे. जनता सरकार कोसळलं. चरणसिंग काही दिवसासाठी पंतप्रधान झाले. त्यांनाही संसदेचं तोंडही पाहता नाही आलं. इंदिरा गांधींनी पाठिंबा काढून घेतला. 80ची निवडणूक झाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंसामध्ये आणि त्याला हाताचा पंजा हे नवं चिन्ह घेऊन इंदिरा गांधींनी 1980ची निवडणूक जिंकली. त्यांनी जिंकली, त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचा धूर्तपणा आहे, त्यांना लोकांचा पाठिंबा होता, हे सगळं खरं आहे. पण तरीही जर तुम्हाला आज अजित पवार आणि एकनाथ शिंदेला गद्दार म्हणायचं असेल, तर तुम्हाला शरद पवारांना, इंदिरा गांधींना सुद्धा गद्दार म्हणावं लागेल. आणि उलट जर तुम्ही इंदिरा गांधी कशा कर्तृत्वान होत्या, इंदिरा गांधींनी बाकीचे सगळे नेते जे होते ते नुसतेच काय म्हणतील दरबारी राजकारणी होते, इंदिरा गांधी लोकमानसात मिसळणाऱ्या होत्या, तसंच शरद पवार होते, असं जर म्हणणार असाल तर माता हा निकाल लागल्याच्या नंतर समजा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची माणसं निवडून आली किंवा महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये यश महाराष्ट्रामध्ये भेटलं, तर तुम्ही असं म्हणणार आहात का की नाही हे पण कर्तृत्वान आहेत इंदिरा गांधी आणि शरद पवारांसारखे? असं हे म्हणणार नाहीत. हे EVM वरती दोष देतील, हे निवडणूक कशी मॅनेज केली सांगतील, हे दिल्लीला झुकले कसं सांगतील. म्हणजे हे जे बुद्धिभ्रम करणं ना, हे तुम्ही लक्षात घ्या. कुणाची बाजू घेणं आणि कुणाला टीका करणं हे सगळं बाजूला ठेवा. जर तुम्हाला एक असा निकष लावायचा असेल की तुम्ही मूळ पक्ष आहे, मूळ पक्षाच्या अध्यक्षांनी एक निर्णय घेतला आणि तो सगळ्यांना पाळणं पक्षशिस्त म्हणून बंधनकारक असेल, तर इंदिरा गांधी गद्दार होत्या, शरद पवार गद्दार होते, आणि मग तुम्ही असं म्हणा की अजित पवार गद्दार आहेत आणि एकनाथ शिंदे गद्दार आहेत. पण जर तुम्हाला शरद पवारांचं समर्थन करायचं असेल, जर तुम्हाला आजची जी काँग्रेस आहे जी त्या इंदिरा काँग्रेसची देण आहे त्यांचं समर्थन करायचं असेल, तर तुमच्या मनात असो किंवा नसो, त्याच निकषाच्या आधारावरती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा यांचं समर्थन त्या मुद्द्यावर तुम्हाला करावं लागेल. यांना गद्दार ठरवता येणार नाही. त्याच्यामुळे हे जे आजकाल स्टिकर आणि पोस्टर्स आमचं ठरले गद्दारांना मत नाही, जर तुमचं असं असेल
हे तुम्ही असं म्हणणार असाल तर मग त्याचा अर्थ उलटा असा निघतो की ज्यांनी त्यांचंच पक्ष आहे आणि ते आहे ते भाजपवाले, कमळाचं चिन्ह जिथं जिथं आहे त्याला फार मोठ्या प्रमाणात लोक मतदान करतील. काँग्रेस आजची जी आहे ती पण गद्दारांची काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये त्यांनाही मत देता येणार नाही. आजचं जो उद्धव ठाकरे गट आहे त्याचं चिन्ह शिल्लक नाहीये. शरद पवारांचा जो गट आहे त्यालाही चिन्ह शिल्लक नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ जो मग असा निघेल, तुम्हाला कमळाचं चिन्ह मूळ पक्षाचं चिन्ह आहे म्हणून धनुष्यबाण मूळ पक्षाचं चिन्ह आहे, कारण की तो पक्ष नवीन स्थापन झालेला आहे म्हणून त्याचं घड्याळ ह्याच्यावरतीच तुम्हाला मतदान करावं लागेल. म्हणजे आमचं ठरलंय गद्दारांना मत नाही, हे जे स्टिकर आहे आताची जी महाविकास आघाडी आहे त्याच्याच विरोधात हे जात आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.